आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत ठाकरे गटातली धुसफूस समोर आली आहे। नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून ठाकरे गटाकडून कुर्ला विधानसभेमध्ये आज नवीन नियुक्त्या करण्यात आल्या। विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या। कुर्ला विधानसभेमध्ये विधानसभा प्रमुख पद निर्माण केल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारीही नाराज होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, नव्या नियुक्त्या करण्यामागचं कारण काय आणि आधीच्या नाराज लोकांची नाराजगी दूर का नाही केली गेली? प्रज्ञा, आपण बघितलं काही दिवसांपूर्वी 18 पदाधिकारी कुर्ला विधानसभेचे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की काही नेते च्या नियुक्त्या आम्हाला विश्वासात घेऊन करत नाहीत आणि त्यामुळेच आम्ही नाराज आहोत, अशा प्रकारचे पत्र त्यांनी दिलं होतं आणि आपले राजीनामे दिले होते। त्यानंतर आज सामना वृत्तपत्रामध्ये नव्याने नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। मात्र नव्याने नियुक्त्या करण्यात आलेल्या असताना जे नाराज पदाधिकारी होते, त्यामध्ये शाखा प्रमुख होते व इतर पदाधिकारी होते, त्यांना पद देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे ही नाराजी आणखी वाढू शकते आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही नाराजी ठाकरे गटामध्ये आपल्याला या कुर्ला विधानसभामध्ये दिसू शकते। विभाग प्रमुख सोडून इतर जे काही पद आहेत त्यावर नव्याने नियुक्त्या यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।